नमस्कार. इकडे मी अर्धा कप रवा घेतला आहे. तो मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. अर्धा कप पोहे, याची आपण थोडी पावडर करून घेऊ. याप्रमाणे यामध्ये अर्धा कप दही घालून आणि 1 कपभर पाणी घालून हे पुन्हा एकदा आपण फिरवून घेऊया. तयार केलेले मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली शिमला मिर्च, कांदा, गाजर, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. इकडे मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी घालूया. हे 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप खोबरं, याची आपण चटणी करूया. दोन चमचे डाळ, 1 हिरवी मिरची, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, किंचित अद्रक, यामध्ये थोडं पाणी घालून याची चटणी तयार करून घेऊ. तयार केलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊ. या चटणीला तुम्हाला हवा असेल तर तडका देऊ शकता, पण मी देणार नाही. इकडे आपण तयार केलेलं बॅटर याचे 15 मिनिटं झाली आहेत. यामध्ये आपण अर्धा चमचा इनो घालूया. हे चटणीचं भांडं धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. इकडे मी मिनी इडलीची प्लेट घेऊन त्याच्यावर तेल स्प्रेड करते. तयार केलेलं बॅटर यामध्ये भरूया. इकडे माझी प्लेट भरून झाली आहे. आपण आता हे स्टीमरमध्ये ठेवू. स्टीमरमध्ये ठेवून 15 मिनिटं स्टीम करून घेऊ. इकडे आपली इडली स्टीम करून झाली आहे. मिनी इडली ही आपण बाजूला काढून घेऊ. ह्या इडलीला आपण तडका देऊया. इकडे मी इंडक्शनवर एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये थोडं तेल घालूया. मोहरी,
जिरे, कढीपत्ता, सुकी मिरची, हळद, हिंग, तयार केलेली मिनी इडली ती यावर टॉस करून घेऊया. तयार आहे आपली रव्याची मिनी इडली. ही आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून चटणीसोबत सर्व करूया.